पुणे शहरामध्ये गुंडांच्या वाढत्या टोळ्यांना आवर कसा घालायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न पुणे पोलिसांसमोर निर्माण झालाय। त्यामुळे मुळात ज्या प्रस्थापित टोळ्या आहेत अशा टोळ्यांचे इन्कम सोर्स सगळ्यात पहिल्यांदा बंद करायला हवेत, म्हणजे मग मोठ्या टोळ्यांना आवर घालणं शक्य होईल आणि पर्यायाने मग हळूहळू करून लहान टोळ्यांवरती सुद्धा हे सगळे निर्बंध घातले जातील आणि लहान टोळ्यांना सुद्धा कुठेतरी कारवाई करणं हे सोपं होईल, गुन्हेगारी करणं सोपं होईल, गुन्हेगारी कमी करणं सोपं होईल। अशा अनुषंगाने सध्या पुणे पोलिसांचे प्रयत्न एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे मात्र पुणे पोलिसांचा खूप मोठा हलगर्जीपणा एका केसमधून समोर आलेला आहे। खरं तर ही जी केस आहे ती कुख्यात गँगस्टर टिपू पठाण आणि त्याच्या टोळीच्या विरोधातली केस आहे। घडलंय असं की मुळात टिपू पठाणला पोलिसांनी 10 नोव्हेंबरला अटक केलेली होती। एका प्रकरणामध्ये ही अटक झाली, मात्र अटक झाल्याच्या नंतर वेळेत चार्जशीट अर्थात दोषारोपपत्र दाखल न केल्यामुळे टिपू पठाणसह त्याच्या टोळीतल्या आता 6 जणांचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आणि पुणे पोलिसांसाठी हे खरंच एकंदरीत संपूर्ण कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं प्रकरण आता असल्याचं पाहिलं जात आहे। मुळातच काय घडलं होतं या प्रकरणामध्ये तर गेल्या काही दिवसांपूर्वी काळेपडळ पोलिसांमध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली होती। ही तक्रार जी आहे ती एका जागेच्या मालकांनी दाखल केली होती। जवळपास 1300 चौरस मीटरची ही सगळी जागा आहे। या जागेवर गेल्या अनेक दिवसांपासून टिपू पठाणनं बेकायदेशीररित्या ताबा मारला होता। तिथे पत्र्याचं शेड टाकलेलं होतं आणि या शेड ही भाड्याने दिलेलं होतं आणि त्याच्यातून जो काही पैसा येत होता हा सगळा टिपू पठाणकडे जात होता। त्यामुळे या जागेचे जे मालक होते त्यांनी सुरुवातीला टिपू पठाणकडे ही जागा परत मागण्याची किंवा परत देण्याची वगैरे विनंती केली। त्याला तशा पद्धतीची चर्चा सुद्धा झाली, मात्र त्यानंतर आपल्याला 25 लाख रुपये दे तरच आम्ही ही जागा सोडू अशा पद्धतीची धमकी टिपू पठाणनं दिलेली होती, त्याच्या काही गुंडांनी दिलेली होती। त्यामुळे या प्रकरणामध्ये अर्थातच 25 लाख रुपये ती व्यक्ती देऊ शकत नव्हती, म्हणून मग त्यांनी काळेपडळ पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली। या फिर्यादीनुसार पोलिसांनी 10 नोव्हेंबर 2025 ला टिपू पठाण आणि त्याच्या बरोबरच्या आणखी 5 जणांना असं एकूण 6 जणांना अटक केली। या अटकेच्या नंतर सुद्धा टिपू पठाण गँगवरती जशा पद्धतीने त्यांचे इन्कम सोर्स बंद करता येतील ही कारवाई सुद्धा पोलिसांकडून करण्यात आली। अशाच पद्धतीने त्याने आणखी एक बिल्डिंग बांधलेली होती जी पूर्णतः बेकायदेशीर होती, भाड्याने दिलेली होती, तिथून त्याला मोठ्या प्रमाणात पैसा येत होता। बेकायदेशीर अनेक गोष्टी या इमारतीमध्ये सुरू होत्या। ती इमारत सुद्धा पुणे महानगरपालिकेला हाताशी धरून जमीनदोस्त करण्यात आली। असं सगळं झालेलं असताना सुद्धा मुळात जे मूळ प्रकरण होतं फिर्यादीचं त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी 90 दिवसांच्या आज चार्जशीट दाखल करणं गरजेचं होतं, कारण या प्रकरणामध्ये टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवरती मोक्का अंतर्गत कारवाई झालेली होती आणि जेव्हा मोक्काची कारवाई होते 90 दिवसांच्या आत पोलिसांना दोषारोप पत्र दाखल करावं लागतं न्यायालयामध्ये, मात्र पोलिसांनी दोषारोप पत्र दाखलच केलं नाही। सहाय्यक पोलीस आयुक्त नम्रता देसाई यांच्याकडे ही सगळी केस होती आणि त्यांनी या प्रकरणामधलं चार्जशीट दाखल करणं गरजेचं होतं, मात्र जे झालं नाही। 10 नोव्हेंबर पासून आता जर आपण बघितलं तर 90 दिवस उलटून गेले। पोलिसांनी या प्रकरणामध्ये जर त्यांना दोषारोप पत्र 90 दिवसांच्या आतमध्ये दाखल करणं शक्य झालं नाही तर मग किमान त्यांनी आपल्याला दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी जास्तीची वेळ मिळावी म्हणून एक मुदतवाढीचा अर्ज करायचा असतो। तो अर्ज सुद्धा पुणे पोलिसांनी अक्षरशः 89व्या दिवशी केला, म्हणजे 1 दिवस आधी हा अर्ज केला। जे काही नियम आहेत या नियमानुसार खरं तर 10 दिवस आधी अर्ज करायचा असतो। 10 दिवस जर आधी तुम्ही अर्ज केलात तर मग तुमचा हा अर्ज मान्य केला जाऊ शकतो, मंजूर होतो, मात्र हा अर्ज केवळ 1च दिवस आधी केला। त्यामुळे अर्थात या प्रकरणामध्ये जे आरोपीचे वकील होते त्यांच्याकडून सगळी बाजू मांडण्यात आली। 7 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी कोर्टात होणार होती, मात्र पोलिसांनी काय केलं तर पोलिसांनी पुणे येरवडा कारागृहाला 6 फेब्रुवारी रोजी या सगळ्या आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयामध्ये हजर केलं जावं तारखेसाठी अशा पद्धतीचं एक नोटीस बजावली। जी नोटीस खरं तर 7 तारखेची बजावायला हवी होती, पण ती 6 तारखेची नोटीस बजावली। त्या दिवशी मुळातच अशा पद्धतीची कुठलीच सुनावणी ठेवण्यात आलेली नव्हती, त्यामुळे अशा पद्धतीनं चुकीच्या एकतर दिवशी पोलिसांनी नोटीस बजावली। त्यात त्यांनी खूप उशिरा यामधलं मुदतवाढीचं जे काही अर्ज होता तो खूप उशिरा केला। त्यामुळे 2-3 गोष्टी पोलिसांच्या खूप चुकलेल्या होत्या। अर्थात या सगळ्याचा फायदा आरोपींना झाला। आरोपींच्या वकिलांकडून 2 वेगवेगळ्या केसचे दाखले देण्यात आले आणि जामिनासाठी अर्ज ठेवण्यात आला। अर्थात या प्रकरणामध्ये आता या 6ही जणांना जामीन मंजूर झालेला आहे। यामध्ये काही अटी आणि शर्ती सुद्धा घालून दिलेल्या आहेत।
त्यातली महत्वाची अट म्हणजे पुणे शहरामध्ये त्या न्यायालयाची तारीख असल्याशिवाय, कोर्टाची तारीख असल्याशिवाय किंवा मग पोलिसांनीच जर तुम्हाला बोलवलेलं असेल त्याशिवाय पुणे शहरामध्ये यायला बंदी आहे. तुम्ही पुणे शहराच्या बाहेर जिथे कुठे राहत असाल तिथला पत्ता, फोन नंबर हे सगळं द्यावं लागणार आहे आणि कुठल्याही पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये तुमच्याकडून कुठलाही गुन्हा घडायला नको अशा पद्धतीच्या काही अटी आणि शर्ती घालून दिलेल्या आहेत. या अटी आणि शर्तींचं पालन करावं लागणार आहे. 1 लाखांच्या जातमुचलक्यावरती हा जामीन मंजूर करण्यात आलाय. मात्र या सगळ्याच्या नंतर आता ही जी काही जामिनाची प्रत आहे किंवा नेमकं काय काय घडलं, पुणे पोलिसांनी कशा पद्धतीनं दिरंगाई केली याविषयीची सुद्धा एक प्रत जी आहे ती आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिली जाणार आहे. आणि त्यानंतर कदाचित या प्रकरणामध्ये एकीकडे पुणे पोलीस आयुक्तांनी इतकं सक्तीनं ही सगळी प्रकरणं हाताळण्यासाठी पोलिसांना आदेश दिलेले असताना पोलिसांकडूनच अशा पद्धतीनं हलगर्जी झाल्याचं हे सगळं प्रकरण आहे. आणि त्यामुळे इतक्या मोठ्या केसमधल्या आरोपींना, कुख्यात गुंड असलेल्या एका आरोपीला आणि त्याच्या टोळीला या सगळ्यामध्ये जामीन मंजूर होतो. त्यामुळे खरंच पुणे पोलिसांचं हे मोठं अपयश म्हणावं लागेल. त्यामुळे अर्थात या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये जे काही सुरू आहे ते सुरू राहील, न्यायालयाची प्रोसेस, तारखा वगैरे सुरू राहतील. मात्र ज्या पोलिसांनी या सगळ्यामध्ये दिरंगाई केली त्यांच्यावरती सुद्धा कदाचित कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.